करूया आपण. बाहेर असं ऊन पडलेलं आहे, तर ही छान मस्त अशी थंडावा देणारी कढी आहे. तर सर्वप्रथम मी तेल गरम करत ठेवलं, तर मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर जिरे टाकले आणि नंतर ना मी लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्याही मस्तपैकी अशा परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी अद्रकचे काही तुकडे केलेले आहेत. लसूण आणि अद्रक मी असं ना सुरीच्या साहाय्याने कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कढीपत्त्याची काही पाने टाकायची आहेत, तीही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहेत. तर इथे बघा किती मस्त असा छान कलर आलेला आहे. त्यानंतर हिंग टाकायचं आहे, तेही मस्त छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ना मी ताक करत ठेवलेलं होतं, ताक करून ठेवलं, त्याच्याचमध्ये मी हळद घातलेली होती. हळद आणि 1 चमचा मी चण्याचं पीठ टाकलेलं होतं आणि गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर ते हलकी शुकळी आल्यावरती मी ना इथे 1 चमचा धण्याची पावडर टाकलेली आहे, छान मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला हलकी शुकळी येऊन द्यायची आहे पुन्हा एकदा, आणि त्यानंतर मस्त हिरवीगार थंडगार अशी कोथिंबीर टाकायची आहे. तर मी भाताबरोबर आता कढी राईस खाऊन घेते. पण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा.